तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. आणि वर्षाचा पहिला महिना आहे आणि आज आम्ही आलो आहे परत रायगडवर. म्हणजे 2026मध्ये भरपूर काही ट्रॅक आणि फिरायचे विचार आहे, पण आधी आपण जाऊया दर्शनाला रायगडला असे आमचे विचार होते. आणि कुठे ना कुठे मी ट्रॅव्हल करत होतो राजस्थान आणि गुजरात साईडला, तर वेळ भेटला नाही. पण आज नेमकी आम्ही टाईम काढला आहे आणि आपल्या रायगडवर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. यावेळी आपल्यासोबत आहे परत एकदा स्वप्नील आहे, आदित्य आहे आणि आपल्यासोबत ट्रॅकला जॉईंट होतो आहे ऋतिकेश आणि प्रसाद परब. जय शिवराय. तर प्रसाद परबचा पहिल्यांदा रायगड आहे आणि सीन असा आहे की प्रसादचा असा येणार डन नव्हता, पण महाराजांचा बुलावा आला वाटतं त्याला. आणि चला मग, बाकी स्वप्नीलचा सेकंड टाईम आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि ट्रॅकची सुरुवात केली आम्ही. आता सीन असा आहे की हा जो ट्रॅक आहे हा बरोबर 3 तारखेला करायचा विचार होता, कारण त्या दिवशी होता स्वप्नीलचा वाढदिवस. पण मी ॲक्च्युली ट्रॅव्हल करत होतो तर टाईम भेटला नाही. पण काय नाही, येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बघू शकता माझ्या पाठी हा सुंदर नजारा आहे, रायगडच्या गडावरनं दिसणारा सह्याद्रीचा एक सुंदर नजारा. तर आता 15 मिनटाचा ट्रॅक केला आहे आणि थोडा विश्रांती घेऊया, कारण बाला भरपूर दिवसांनी ट्रॅक करायला आला आहे. तर आता फायनली आलो आम्ही गडावरती आणि आता यांना पुन्हा गडाचा एक फेरपट्टा द्यायचा आहे, फेरपट्टा. आणि इकडे आहे आपला शिरकाई देवीचं मंदिर. आता आपण इकडनं पुन्हा ट्रॅक करणार आहोत, जेवढा होऊ शकतो तेवढा 3 वाजेपर्यंत आपण ट्रॅक करणार आहोत. आता वाजले सकाळचे 8. ह्या टायमाला आम्ही जेव्हा रायगड होते आलो होतो तेव्हा 12 वाजले होते आणि ह्या टायमाला खूप लवकर आलो आहे. आणि ह्याच लवकर यायचं कारण ह्या टायमाला जे रायगड यांचा जे फेरपट्टा राहिला होता ते पूर्ण करून द्यायचं आहे. चला मग. तर मंडळी आता जस्ट जगदेश्वर मंदिरचे जे दर्शन आहेत ते झालेत आणि आपण आता जे जगदेश्वर मंदिरच्या पाठीमागे आलो आणि ते महाराजांची समाधी पण आहे. तिकडनं आपण बघू शकतो समोर नगरखाना दिसतोय आणि भरपूर सारी रील व्हायरल जातात ते ह्या साईडला आहेत. त्याची समोर झोपडी आहे, तिकडनं ॲक्च्युली भरपूर जणं दाखवतात की म्हणजे 1-2 रील मी पाहिले, जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे ती जी जागा आहे, तो जो घर आहे तो तिकडे आहे. आता इकडे मी मोस्ट ऑफ ऑल कधी आलो नाही पाठच्या साईडला, कारण वेळ भेटला ना तेवढा. पण आता आम्ही जाणार आहोत ह्या बाजूला आणि हा पूर्ण फेरपट्टा आम्ही करून येणार आहोत. तर चला मग, कारण त्या टायमाला आम्ही आलो होतो स्वप्नील वगैरे, आम्ही पाठीमागे आलो नाही कारण खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. संडे होता, आज सॅटर्डे आहे, आज गर्दी कमी आहे. जाऊन येऊया. आपल्यासोबत ह्या टायमाला रायगडला अजून एक माऊले आलेत, म्हणजेच प्रसाद आला आहे आणि ऋतिकेश पण आला आहे. तर दोघांना आपण विचारूया, कारण त्यांचे महाराजांचे दर्शन तर झालेत समाधीचे आणि जगदेश्वर मंदिरचे पण दर्शन झालेत. मी त्यांना गडांबद्दल थोडीफार माहिती पण दिली की ही लढाई खरंच धर्माची होती की गड जिंकायची होती. पण आपण त्यांना रायगडवरती आल्याच्यानंतर एक अनुभव विचारूया, जेणेकरून
पुढच्या टायमाला जेव्हा आपण रायगडला येऊ कोणासोबत तर तेही त्यांच्या मित्रांसोबत येतील हे आपण, कारण रायगड माझी अशी इच्छा आहे की मी रायगड प्रत्येक आपल्या मित्रांना दाखव की खरंच माझा गाव हा स्वर्ग आहे आणि स्वराज्याची भूमिका आहे हे दाखवणं खूप गरजेचं आहे. तर आपण पहिला प्रसादला विचारूया. प्रसाद, कसा वाटला तुला? खूप छान. भावाने खूप सुंदर प्रकारे गाईड केलं आम्हाला. तर अशा प्रकारे माझं हे पहिलंच वर्ष गडावर यायचं, ते पण रायगड. तर ते पण पहिलंच वर्ष. नवीन वर्षाला रायगडवर आलो आहे मी. आणि जशी माहिती दिली माझ्या भावानी प्रभातनी, हिरोजी इंदुलकर त्यांच्या रचनेनुसार जो हा गड बनवला आहे त्याला तोडच नाही, खरंच तोड नाही. सुंदर प्रकारे सुंदर रीतीने असा हा गड बनवलेला आहे. तुम्ही पण नक्की या. आणि माझ्यासोबत हा माझा भाऊ आला आहे ऋतिकेशला कसा वाटला? ऋतिकेशचा सेकंड टाइम आहे, पण सेकंड टाइम आहे. मला खूप भारी वाटलंय. गडाची जी युक्ती महाराजांनी केली की कसं शत्रूला अडकवायचं आणि कसं आपल्या स्वराज्य स्थापन करायचं आणि आपण कसं इकडे बाजारपेठ वगैरे उघडून इकडच्या लोकांना कसं त्यांना व्यवसाय मिळवून द्यायचा, ही सगळी युक्ती होती. आणि इकडे येऊन असं वाटतंय की स्वर्गात आलो आहे. एक नंबर माझ्या भावामुळे पण सुद्धा. तर आम्ही ॲक्च्युली रात्री आम्ही राईड केली आणि झालं असं की आम्ही खूप आरामात आलो. म्हणजे मी जेव्हाही मुंबईवरून रायगड निघतो तर मी 2.5 तासामध्ये येतो, पण आमचे 7 तास असेच गेले. पण कुठे ना कुठे रात्री आम्ही आमच्या घरी विश्रांती केली आणि सकाळी 3:30ला उठलो आम्ही लोकांना. मी ह्यांना 3:30ला उठवला, कारण मला खरंच रायगड ट्रेक करणं हा एवढं सोपं नाही. तर भावानं उठवलं, पण आज आता सकाळचे 9 वाजलेत आणि अर्धा रायगड आमचा फिरून झालेला आहे. पण बघूया आता अजून काय आपण एक्सप्लोअर करू शकतो. रायगड मी भरपूर वेळेला एक्सप्लोअर केला आहे, पण रायगड कोणाला दाखवायचं असेल ती मी जास्त इच्छुक होतो. कारण मला असं वाटतं की देवाने ती संधी मला दिली आहे. मी गेल्या टायमाला पण बोललो होतो, देवाने ती संधी मला दिली आहे आणि ती संधीचा मी नेहमी लोकांपर्यंत माहिती पोहोचवायचा प्रयत्न करतो. चला मग, जय शिवराय. तर असं झालं की प्रसादने आम्हाला 4 वाजता उठवलं, असं प्रसादचं म्हणणं आहे. बोलतो मी जर तुम्हाला उठवलं नसतं तर तुम्हाला तिकडे फोटो काढायला लाईन लागली असती. साधारणतः 10 मिनिटे कोण बोलवतं? 10 मिनिटं मागत होता. भावाला घेऊन आलोय, गड दाखवलं अख्खा. मन प्रसन्न झालंय भावाचं. जय जिजाऊ, जय तर मंडई, वाजले दुपारचे 12 आणि आता झालं आमचा विश्रांती घ्यायचा टाईम. कारण नगरखाना, विजयस्तंभ हे सर्व आपण दाखवून झालो आहे. पाठीस माझे विजयस्तंभ आहे आणि नगरखाना आहे, राजदरबार आहे. त्यानंतर हां काढतो, तुम्ही जा तर खाली. हां, तर मग गेल्या टायमाला पण होते. तर आता आपण आपल्या मित्रांना पाठवलं आहे खाली सागर तलावमधून. ते आता पाणी घेऊन येतील पियाला. हातपाय नको धुवे, पियाचं पाणी आहे. तर आता बिस्लेरी घेणार होतो आम्ही, पण मी यांना बोललो सागर तलावाचं पाणी पिया, कारण कित्येक माऊले आणि कित्येक वेळा ह्या तलावाचं पाणी स्वराज्यासाठी ताण विझवण्यासाठी वापरला गेला होता. तर कुठे ना कुठे आपली ताण विझवण्यासाठी महाराजांनी एवढा चांगला जो तलाव आहे तो बांधला गेला आहे आणि तेच आपल्याला तो पाणी आपण पिणार आहोत. तर आता प्रसाद गेला आहे आणि बाला आणि स्वप्नील इकडे. आता आम्ही विश्रांती घेणार आहे. 12 वाजलेत, सकाळपासून काय खाल्लं नाही. मला आहे का आता लेस वगैरे उघडले, प्रसाद बसलाय. तर आता आम्ही रायगडच्या अशा पठारावरती आलो, हिरकणी बुरुज साईडला, जिकडे आता खूप जास्त ऊन आहे कारण दुपारचे 1 वाजले. आणि आता आम्ही एवढा फिरून जाण्यापेक्षा आम्ही इकडच्या मधून चाललो आहे. थोडा रिस्की पॅच वाटतोय, पण
करायचं आहे. कसाही करून आम्हाला डायरेक्ट खाली जायचा आमचा प्रयत्न आहे. शॉर्टकट बघूया काय शॉर्टकट भेटतो आम्हाला. इकडे जाऊया खालून. तर आता आम्ही अशा ठिकाणी आलो आहे जिकडे आम्हाला जायचं आहे त्या साईडला. तो आहे चित्त दरवाजा जाण्याचा मार्ग. पण आम्हाला तिकडे एक वाट दिसते, ती एक खिंड दिसते त्या साईडला. तर तुम्हाला गोप्रोमध्ये दिसतो की माहिती नाही. आणि तिकडनं वाट आहे. पण कधीच आम्ही रायगडवरती किंवा कुठल्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं नाही. प्रयत्न हेच चालू आहे की तिकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो शोधायचा. बघूया. तर आता आम्ही या जंगलातनं इकडे आलो आणि इथे पाल इथे एक छोटीशी तलाव टाईप जागा केली आहे जेणेकरून पाणी साठेल. आता ही जागा कशासाठी केली आहे ते आपल्याला माहिती नाही. पण आता इकडनं आम्हाला परत मार्ग शोधायचा आहे खाली जाण्याचा. हा एक मार्ग दिसतो आम्हाला. इकडनं आता आम्ही खाली जाऊ. फायनली रस्ता काढलाय आम्ही. तर नक्की तुम्हाला आमची व्हिडिओ आम्ही हा जो रस्ता आहे कसा या बघायला भेटेल. जंगलातनं आलोय. तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा हा पूर्ण जंगल होता. या जंगलातनं आम्ही लोकांनी रस्ता वाट शोधत त्या साईडनी वरून डोंगरातनं आलोय. आणि तर कसा वाटतंय भावानो? एक पोचलोय. तर रायगडचा जो गड आहे तो आमचा पूर्ण ट्रॅक झाला आहे. आणि इकडनं वरती गेलो होतो वाडीची खिंड दाखवायला. आता आम्ही चाललो आहे घरी. आणि हा होता आपला आजचा दिवस. तर भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.